हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आत्ताचा व्हिडिओ मेन्स्ट्रुअल सायकलवरती असणार आहे. ऑलरेडी मी याच्यावरती एक लेक्चर बनवलेलं आहे, बट तरीसुद्धा इन डिटेल तेव्हा थोडंसं फास्ट झालं होतं. इन डिटेल मी आता लेक्चर घेणार आहे. इथे तुम्हाला MCQs भेटणार नाहीत. ज्यांचा कन्सेप्ट क्लिअर नाही आहे त्यांच्यासाठी हे लेक्चर म्हणजे असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट याच्यामध्ये आपण फोकस करत आहोत हार्मोन्सवरती. कसे हार्मोन्स काम करतात, ओव्हरीमध्ये काय चेंज होतो आणि एंडोमेट्रियममध्ये काय चेंज होतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. ही डायग्राम आहे 10thचा जो न्यू सिलेबसचं बुक आहे त्याच्यामधली डायग्राम आहे. खूप छान डायग्राम आहे. खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लेन करता येतात म्हणून मी ही डायग्राम घेतली. आपल्यामध्ये तेवढं बाय डायग्राम दाखवलेलं नाही आहे, फेजेस वाईज दाखवले आणि आपल्याला महत्त्वाच्या तर फेजेसच आहेत. ठीक आहे, मग या डायग्राम बरोबर आपण आपल्या फेजेस बघणार आहोत. तर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. ईश्वरी फडके जी आहे आपली सबस्क्रायबर, तिचा हा डाऊट होता की मेन्स्ट्रुअल सायकलवरती लेक्चर बनवा, त्याला हार्मोन्समध्ये तिचे काही डाऊट्स होते. ठीक आहे, तर आता आपण बघूयात मग इन डिटेल. पिट्युटरी ग्लँड हार्मोन सिक्रेट करते FSH आणि LH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. नावातच आहे, फॉलिकलला स्टिम्युलेट करायचे, ग्रो करायचे. तिचं काम तर लक्षात आलं. LHचं काम आहे ओव्युलेशन, ते आपण पुढे बघूयात. मग आपली 12च्या सिलेबसनुसार फर्स्ट फेज काय येते बाळांनो, मेन्स्ट्रुअल फेज. कुठली आहे, मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेजमध्ये काय होतं, मेन्स्ट्रुएशन होतं. याला आपण ब्लिडिंग फेज म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये काय होत असतं बाळांनो, ब्लिडिंग होत असतं. ठीक आहे, ब्लिडिंग फेज आहे. मग फर्स्ट टू फोर्थ डे, आता ही जी फेज आहे ती किती आहे बाळांनो, फर्स्ट टू फोर्थ डे पर्यंत ही फेज असते, बरोबर. हे दिवस तर तुम्हाला माहिती आहे. याच्यामध्ये काय होतं, पहिल्या दिवशी जो ब्लिडिंगचा फर्स्ट डे आहे किंवा जिथून ब्लिडिंग स्टार्ट होतं त्याला आपण फर्स्ट डे काउंट करतो. फर्स्ट डे पासून फोर्थ डे पर्यंत ब्लिडिंग होत असतं. आता हे ब्लिडिंग होत असताना बघा, हार्मोनचा गोंधळ त्याच्यामध्ये कसा दिलाय सांगा. प्रोजेस्टेरॉन लेवल खूप हाय होते. ठीक आहे, मग त्याच्यामुळं काय होतंय, LH कमी होतो, हे सगळं त्याच्यामध्ये दिले. आता इथं हार्मोन्स काय होतात, कसे होतात, हे सगळं तुम्हाला इथं जाऊन कळेल. जेव्हा 28व्या दिवशी काय होतं तिथून पहिला दिवस स्टार्ट होणार आहे, बरोबर नाही. मग त्यावेळी तुम्हाला समजेल की काय आहे. इथं तुम्हाला सध्या काय लक्षात ठेवायचं आहे, ब्लिडिंग होतं, राईट. कॉर्पस लुटियम मधलं किंवा त्याने सिक्रेट केलेलं जे प्रोजेस्टेरॉन आहे ते परत जाऊन कमी होतं. सुरुवातीला हे वाढतं, मग कमी होतं. हे सगळं आपण नंतर बघूयात, कुठं, इथं. ठीक आहे, सुरुवातीला हे सांगितलं तर हा गोंधळ कळणार नाही, किंवा हे बघूनच मग हे लक्षात येईल व्यवस्थित. तर थोडंसं याला वेट करा, आपण थोडंसं शेवटी या मेन्स्ट्रुअल फेजला अजून एक्सप्लेन करूयात. ठीक आहे, मग याच्यामधून तुम्हाला 35 to 45 ml ब्लड लॉस होतं, हे सगळं माहिती आहे. याच्यामध्ये काय काय जातं, या डिस्चार्जमध्ये काय काय असतं सांगा. तर सेल डेब्रिस असतो, त्याच्यानंतर अजून काय असतं, एंडोमेट्रियल ग्लँडचे सिक्रेशन असतात. एंडोमेट्रियल सिक्रेशन्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तुमचं, अनफर्टिलाइज्ड. लक्षात घ्या, फर्टिलाइज नाही, या वर्डवरती तुम्हाला थोडं फसवू शकतात. अनफर्टिलाइज्ड ओव्हम आहे तुमचं, तर हे याच्यामध्ये सिक्रेट होत असतं. अजून बाकी ब्लड एक आहे महत्त्वाचं, बरोबर नाही. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सिक्रेट होतात. 35 to 45 ml ब्लड तिथं विप आउट होणार आहे. या टर्मला काय म्हटलं जातं, वीपिंग ऑफ युटेरस. नाव लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, वीपिंग ऑफ युटेरस किंवा युटेरस फॉर लॉस्ट ओहम. युटेरस फॉर लॉस्ट ओहम, किंवा याला काय म्हटलं जातं, फुनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड ओहम. फुनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड ओहम. तर हे लक्षात ठेवा, ऑलरेडी तुम्हाला बुकमध्ये दिले, त्याच्यामध्ये काही सांगायची गरज नाही आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, इथं एक गोष्ट फक्त पहिल्यांदा लक्षात ठेवा की सुरुवातीला प्रोजेस्टेरॉन लेवल हाय आहे म्हणून LH कमी होतो आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो, फायनली प्रोजेस्टेरॉन लेवल काय होत असते, कमी होते. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ती लक्षात राहिल्यानंतरच पुढची स्टेज आपल्याला घेता येईल. प्रोजेस्टेरॉन लेवल कमी झाली की एंडोमेट्रियम काय होतो, हा थिकनेस एंडोमेट्रियमचा कमी झाला. एकदा एंडोमेट्रियमचा थिकनेस कमी झाला की पिट्युटरी ग्लँडकडे आपला सिग्नल जातो की FSH सिक्रेट करा, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट करा. ठीक आहे, आणि मग हे झालं, एंडोमेट्रियमचा थिकनेस एकदम कमी झाला की FSH सिक्रेट होणार आणि त्याच्यानंतर आपली सेकंड स्टेज काय होते, स्टार्ट होते. ती काय आहे, प्रॉलिफरेटिव्ह फेज किंवा याला आपण काय म्हणतो, फॉलिक्युलर फेज. आता ती नावं कशी दिलेत, का दिलेत, दोन्ही वेगवेगळी नावं ती तुमच्या आता लक्षात येतील. प्रॉलिफरेटिव्ह फेज बघा, इथं फॉलिक्युलर फेज कारण हे फॉलिकल्स इथं ग्रो होत आहेत म्हणून फॉलिक्युलर फेज, आणि प्रॉलिफरेटिव्ह फेज कारण इथं एंडोमेट्रियम प्रॉलिफरेट होतोय, रिजनरेट होतोय. ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की काय होते.
FSH सिक्रेट झाला. FSHचं काय काम आहे? फॉलिकल ग्रो करणं. फॉलिकल ग्रो, मग हे जे ग्रोईंग फॉलिकल्स आहेत ते काय करतात? इस्ट्रोजन सिक्रेट करतात. काय? इस्ट्रोजन. आणि हे इस्ट्रोजन काय करतं तर एंडोमेट्रियमचा थिकनेस वाढवतं, म्हणजे एंडोमेट्रियमचं प्रॉलिफरेशन करतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही म्हणजे तुमची आहे प्रॉलिफरेटिव्ह फेज. इन शॉर्ट हे असं आहे. मग याच्यामध्ये ओव्हम पण ग्रो होतंय, बरोबर की नाही? इथे बघा, ही ओव्ह्युलेशन फेज आहे, नाही इथपर्यंत. हे ओव्हम काय झालं? ग्राफेन फॉलिकलमध्ये कन्वर्जन झालं ह्याचं फॉलिकलचं. म्हणजे इथं कोरोना रेडिएटा आला, म्हणजे याचे सगळ्या स्टेजेस तयार झाल्या. तुम्ही हे सगळं स्ट्रक्चर ऑफ ओव्हममध्ये बघितलं आहे, त्याच्यामुळे ते काय सांगायची गरज नाही आहे. तर इथं ग्राफेन फॉलिकल ग्रो झालं, फुल्ली ग्रो झालं. आता हे इस्ट्रोजन सिक्रेट करते आणि एंडोमेट्रियमचा लेअर इथं वाढला. बस याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे. एंडोमेट्रियमचा लेअर कितपर्यंत वाढतोय? 3 to 5 सेंटीमीटर काय होतं? याचा थिकनेस होतोय. मग दोन्ही गोष्टी लक्षात आल्या. सेल्स इथं रिपेअर झाल्या, हे व्हॅस्क्युलरायझेशन झालं आणि थिकनेस वाढला. आता आपल्याला थर्ड फेज बघायची, कुठली आहे? ओव्ह्युलेटरी फेज. ओव्ह्युलेटरी फेज. ओव्ह्युलेटरी फेजमध्ये ओव्ह्युलेशन होतं, बरोबर की नाही? आता FSHचं काम तर इथपर्यंत झालं, बरोबर. आता LHचं काम आलं. काय आहे? LHच्या इफेक्टच्या मुळं काय होतं? इथं ओव्ह्युलेशन होतं. ओव्ह्युलेशन म्हणजे काय होतं बाळांनो? ओव्हम डिस्चार्ज होतो. कशातून? ह्या ग्राफेन फॉलिकलमधून. एकदा का ओव्हम बाहेर पडला, आणि हे कधी होतं सांगा? 14th डेला. मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी काय होतं? तुमचं ओव्ह्युलेशन होतं, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की 24 to 48 आवर्सपर्यंत काय होऊ शकतं? फर्टिलायझेशन याच्यामध्ये होऊ शकतं. आणि जर, कारण तोपर्यंतच काय असतो? हा जो ओव्हम आहे तो काय असतो? व्हायबल असतो. कशासाठी? फर्टिलायझेशनसाठी. जर इथं फर्टिलायझेशन झालं 14व्या दिवसानंतर 24 ते 48 तासात जर फर्टिलायझेशन झालं, तर फर्टिलाइज्ड जो एग आहे, अच्छा तुम्हाला हे दिसलं नसेल, बरोबर की नाही? ओव्ह्युलेटरी फेजला काय आहे? ओव्ह्युलेशन होतं आणि 24 ते 48 तासांपर्यंतच हा कसा असतो? व्हायबल असतो, ठीक आहे, फर्टिलायझेशनसाठी. मग यावेळी जर फर्टिलायझेशन झालं तर फर्टिलाइज्ड एग जो आहे तो काय करतो? 3ऱ्या दिवसापर्यंत, 3rd डेपर्यंत काय होत असतो? तुमच्या युटेरसपर्यंत जातो 3ऱ्या दिवशी. लक्षात ठेवायचं, हे फॅक्ट आहे ही ॲक्च्युली. आणि नंतर एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन कधी होतं? 6व्या किंवा 7व्या दिवशी एम्ब्रिओ इम्प्लांट होतो, ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. एम्ब्रिओ इम्प्लांटचा दिवससुद्धा विचारला जातो कधी कधी. आणि हे काय आहे? एग, फर्टिलाइज्ड एग रिच होते. कुठं होतं? युटेरसपर्यंत. तर ते 3ऱ्या दिवशी. कधीपासून 3ऱ्या दिवशी? ओव्ह्युलेशन झाल्यानंतर किंवा फर्टिलायझेशन झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. 6 to 7 डेज नंतर एम्ब्रिओ काय होत असतो? इम्प्लांट होतो. आता हे जे ओव्हम होतं ते मेटाफेजला अरेस्ट झालं होतं. मिओसिस सेकंडच्या मेटाफेजला अरेस्ट झालेलं, ती एक लक्षात ठेवा गोष्ट. त्याच्यामध्ये ऑलरेडी फर्टिलायझेशनमध्ये ते सगळं सांगितलेलंच आहे. मेटाफेजला कुठल्या? मिओसिस सेकंडच्या मेटाफेजला अरेस्ट झालेला असतो. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर ती स्टेज कंप्लीट होते. त्याच्यावरती ऑलरेडी डिस्कशन तिकडं झालेलं आहे. आता इथं महत्त्वाची गोष्ट काय? हा इफेक्ट कुणाचा होता सांगा? LHचा, ल्युटिनायझिंग हार्मोनचा. म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं? ह्या ओव्ह्युलेशन फेजला ल्युटिनायझिंग हार्मोनची लेवल काय होत असते? वाढत असते. मला वाटतं ऑलरेडी याच्यावरती प्रश्न आपण डिस्कस केलेत. कुठल्या फेजला कुठलं हार्मोन इन्क्रीज होतं याच्यावरती प्रश्न आहेत. ओव्ह्युलेटरी फेजला काय झालं तुमचं? LH इन्क्रीज झालं. प्रॉलिफरेटिव्ह फेजला कुठलं झालं होतं सांगा? इथं कुणाची लेवल वाढली होती सांगा? इस्ट्रोजनची. कुठली? इस्ट्रोजन. कधी वाढलं होतं? प्रॉलिफरेटिव्ह फेजला. इथं कोण वाढलाय? LH वाढलाय. आता 14वा दिवस कंप्लीट झाला. हे ओव्हम तर बाहेर पडलं. ह्या ज्या उरलेल्या सेल्स आहेत त्या काय करतात? येलो कलर्ड बॉडीचं कॉर्पस ल्युटियममध्ये कन्वर्जन होतं, त्यांचं कॉर्पस ल्युटियम तयार करतं. आणि हे कॉर्पस ल्युटियम काय सिक्रेट करतं? प्रोजेस्टेरॉन. आता आपली ही कुठली फेज चालू झाली? ल्युटियल फेज. कुठली आहे ही? ल्युटियल फेज. चौथी जी आहे ती ल्युटियल फेज आहे, किंवा आपण याला काय म्हणतो? सिक्रेटरी फेज. सिक्रेटरी फेज का? कारण ह्या एंडोमेट्रियल ग्लँड यावेळेस सिक्रेशन करत असतात त्यांचं, म्हणून ही सिक्रेटरी फेज. आणि मग आता याच्यामध्ये काय होतं हे आपल्याला बघायचं आहे. प्रोजेस्टेरॉन. आता ह्या प्रोजेस्टेरॉनचं काय काम आहे? लक्षात घ्या, इथं इस्ट्रोजन सिक्रेट होतंय, इथं पण इस्ट्रोजन सिक्रेट होतच आहे. म्हणजे हे कॉर्पस ल्युटियम काय काय सिक्रेट करतंय? प्रोजेस्टेरॉन. आणि काय करणार आहे? प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेट करणार आहे, ठीक आहे. मग या दोघांचं काय काम आहे? तर याला एंडोमेट्रियल ग्लँडला काय करायचं? एंडोमेट्रियल ग्लँडला काय करायचं? ॲक्टिवेट करायचं. काय करायचं? इथं ॲक्टिवेट करायचं. कुणाला? एंडोमेट्रियल ग्लँडला. आणि इथं जास्त व्हॅस्क्युलरायझेशन झालं, एंडोमेट्रियल ग्लँड्स काय झाल्या? ॲक्टिवेट झाल्या. त्याच्यामुळं त्या काय करायला लागतात? सिक्रिशन्स करायला लागतात. त्यांचे जे सिक्रिशन्स आहेत ते सिक्रिशन्स करायला लागतात. आणि हे जे सिक्रिशन्स आहेत हे तुमचं एम्ब्रिओ इम्प्लांट करायला हेल्प करत असतात, ठीक आहे.
आता एक लक्षात घ्यायचं की हे जे प्रोजेस्टेरॉन आहे, कुठलं हे जे प्रोजेस्टेरॉन आहे हे कुणाच्या कंट्रोलमध्ये काम करत असतं तर एलएचच्या. एलएचची कामं दोन आहेत बघा, लक्षात घ्या. ओव्ह्युलेशन तर केलंच त्यांनी, प्लस त्याच्यानंतर ह्या प्रोजेस्टेरॉनच्या सिक्रेशनवरती कंट्रोल करण्याचं काम सुद्धा कुणाचं आहे, एलएचचं. म्हणजे हे प्रोजेस्टेरॉन अंडर द इफेक्ट ऑफ एलएच काय होणार आहे, तुमचं सिक्रेशन त्याचं होणार आहे. मग आणि हे काय करतं, प्लासेंटा होईपर्यंत काय करणार आहे, प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतं कोण, कॉर्पस ल्युटियम. आणि प्रोजेस्टेरॉनचं काय काम आहे इथं, एंडोमेट्रियल ग्लँडचं सिक्रेशन करण्याचं. आणि हे कशासाठी हेल्पफुल ठरतं तर प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी, म्हणजे एम्ब्रिओला इम्प्लांट करण्यासाठी. म्हणून याला प्रेग्नन्सी हार्मोन म्हणतात. काय म्हणतात याला, प्रेग्नन्सी हार्मोन. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आली गोष्ट की ल्युटियल फेजमध्ये तुमचं प्रोजेस्टेरॉन वाढलंय. प्रोजेस्टेरॉन काय झालं इथं, प्रोजेस्टेरॉनची लेवल काय झाली, वाढली. कुठं, ल्युटियल फेजमध्ये. प्रॉलिफरेटिव्ह फेजला इस्ट्रोजन वाढलं, ओव्ह्युलेटरी फेजला एलएच वाढला आणि तुमचा ल्युटियल फेजला तुमचा प्रोजेस्टेरॉन वाढला. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. इथं काय झालं, तुमचा प्रोजेस्टेरॉन लेवल वाढलेली आहे. आता हे कॉर्पस ल्युटियम कधीपर्यंत काम करत असतं, कधीपर्यंत कॉर्पस ल्युटियम तुमचं प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतं तर जोपर्यंत प्लासेंटा तयार होत नाही. प्रेग्नेन्सीच्या 3rd मंथच्या एंडला प्लासेंटा तयार होतो. तुम्हाला माहिती आहे, प्लासेंटा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत काय होतंय बाळांनो, हे जे प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करते कोण, कॉर्पस ल्युटियम हा प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करत असतो. हे सगळं झालं फर्टिलायझेशन झाल्यानंतर. बट जर इथं फर्टिलायझेशन झालं नाही तर काय होतं, ह्या कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन कॉर्पस अल्बिकन या व्हाईट बॉडीमध्ये तयार होतं. आणि कॉर्पस अल्बिकन्समध्ये जेव्हा कन्व्हर्जन होतं आहे कुणाचं, कॉर्पस ल्युटियमचं, त्यावेळी प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन दोघं सुद्धा सिक्रेट व्हायचे थांबतात. बाळांनो लक्षात घ्या, काय होतं आहे, कॉर्पस अल्बिकन्समध्ये जेव्हा कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन होतं त्यावेळी प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन दोघांचं सिक्रेशन थांबतं. आणि हे दोघं काय करत होते सांगा, एंडोमेट्रियल ग्लँडचं किंवा एंडोमेट्रियमचं थिकनेस मेंटेन करत होते, राईट. मग यांचं सिक्रेशन थांबलं की हे पण थांबणार. म्हणून मग इथून पुढं काय होतं, एंडोमेट्रियम तुमचा डिजनरेट व्हायला सुरुवात होतं. मग ही फेज एंडोमेट्रियम डिजनरेट व्हायला सुरुवात होते. मग तुम्ही इथं बघितलं होतं सुरुवातीला प्रोजेस्टेरॉन वाढला आणि त्याच्यामुळे एलएच कमी झाला आणि मग परत काय होतं, फायनली प्रोजेस्टेरॉन कमी होतं. म्हणजे या स्टेजला प्रोजेस्टेरॉन तुमचा कमी असणार आहे आणि प्रोजेस्टेरॉन इथं सगळ्यात जास्त असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. आणि मग काय होतं, नवीन मेन्स्ट्रुएशन, तोपर्यंत 28 डेज कंप्लीट होतात आणि मग नवीन मेन्स्ट्रुएशन होतं. फर्टिलायझेशन झालं तर प्रेग्नन्सी मेंटेन, नाही फर्टिलायझेशन झालं तर कॉर्पस अल्बिकन्समध्ये कन्व्हर्जन होऊन इथं ब्लिडिंग होऊन नवीन मेन्स्ट्रुएशन स्टार्ट होणार आणि तुमचे काय होणार आहे, इथं एंडोमेट्रियमचा थिकनेस कमी व्हायला स्टार्ट होणार आहे. तर हे सगळं होतं हार्मोन्सशी रिलेटेड. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. कुठल्या फेजला कुठला हार्मोन वाढतंय, कुठल्या फेजला कुठला कमी होत आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बघा परत एकदा घेऊयात आपण. प्रोजेस्टेरॉन कमी होत आहे कुठं, पहिल्या फेजला मेन्स्ट्रुअल फेजला. इस्ट्रोजन सगळ्यात जास्त प्रॉलिफरेटिव्ह फेजला. ओव्ह्युलेटरी फेजला एलएच जास्त आणि ल्युटियल फेजला प्रोजेस्टेरॉन जास्त. तर हे हार्मोन्स आहे. प्रत्येक हार्मोनची कामं सुद्धा आपण इथं बघितलेली आहेत. आय होप सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. आज मॅक्झिमम डाऊट्स घेण्याचा मी प्रयत्न करेन. तर ते सगळे व्हिडिओज तुम्ही नक्की बघा आणि जरी काही डाऊट राहिले तरी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आपण परत एकदा असं सेशन ठेवूयात डाऊट्सवरती आणि ते कव्हर करूयात. माझे व्हिडिओज तुम्हाला समजत असतील, तुमचे डाऊट्स क्लिअर होत असतील आणि तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड जर आपलं मटेरियल वाटत असेल, त्याच्यामध्ये तुमच्या स्टडीमध्ये माझ्या टीचिंगची हेल्प होत असेल तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो. थँक्यू.